Hello friends, today we are going to discuss the activities of the poem The Song of Open Road. Selected activities of this poem we'll discuss. A1. Pick out the lines showing that the poet is prepared to enjoy every moment of his journey. Now, which lines are to be picked, students? Healthy, free, the world before me. Okay, let me translate. A1 questionचं meaning समजून घ्या. Pick out the lines showing that poet is prepared to enjoy every moment of his journey. अशा लाईन्स पिक आउट करा जिथे पोएट प्रिपेअर्ड आहे एन्जॉय करण्यासाठी, हा जर्नी एन्जॉय करण्यासाठी, जीवन प्रवास एन्जॉय करण्यासाठी. कुठल्या लाईन्स आपण पिकअप करणार? तर इथे मी तुम्हाला आन्सर दिलं आहे बघा. हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी, लॉंग पाथ बिफोर मी, लीडिंग वेर एवर आय चूज, आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. ओके. सेकंड, बाय ऑल डिलिशियस बर्डन द पोएट मीन्स. तिथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. द लगेज कॅरीज, द लगेज ही कॅरीज, द फूड ही कॅरीज. हां, एक मिनिट हां, सॉरी. द लगेज, बी द फूड ही कॅरीज, सी द स्ट्रेस ही बिअर्स ड्युरिंग ट्रॅव्हल, आणि डी स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. आन्सरला मी हायलाईट केलं आहे बघा, स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. थर्ड क्वेश्चन बघा. द पोएट इज अ पर्सन हू इज फ्री फ्रॉम ऑल इनहिबिशन्स. डिस्कस हाऊ द कॉन्सेप्ट ऑफ फ्रीडम इज एक्सप्रेस बाय द पोएम. आता फ्रीडमची कॉन्सेप्ट या पोएममध्ये कशी एक्सप्रेस केलेली आहे त्याचा आन्सर तुम्ही काय लिहू शकता? तर सोप्या भाषेत तुम्हाला एक आन्सर मी प्रिपेअर करून दिलं आहे बघा. द पोएट प्रिफर्स टू बी अलोन ऑन दिस ओपन रोड. He wishes to enjoy the journey of his life freely. He is self-sufficient. Since he is strong enough to face every challenge in his way, he believes he can travel alone. He wishes to move in a direction he chooses. Thus, he chooses to be free in a journey called life. A2 कडे जाऊया. The type of poetry. This type of poetry is called as free verse. या पोएट्रीचा टाईप कुठला आहे? फ्री वर्स. The type of poetry is free verse. आता what is free verse, students? Free verse is a literary device where the poet is free to decide his rules. He is not bound to follow the traditional rules of poetry such as rhyme, rhythm, meter. पोएट्रीमध्ये हे स्पेसिफिक रूल्स दिसतात आपल्याला. राईम स्कीम असते पोएट्रीला, एक पर्टिक्युलर रिदम असतो, मीटर असतात. हे पोएट्रीचे टिपिकल रूल्स आहेत. याच्या बियॉन्ड जाऊन म्हणजे या रूल्सचं बाइंडिंग न ठेवता जी पोएट्री लिहिली जाते, ज्याला स्पेसिफिक राईम स्कीम मिळत नाही, त्याला फ्री वर्स असं म्हणतात. ही इज फ्री टू एक्सप्रेस, दॅट इज फ्री वर्स. This choice adds a particular lyrical and rhythmic beauty to the poem. This technique is used in the modern poetry. तुम्ही जास्त लिहू शकला नाही तरी चालेल, पण फ्री वर्स हा कॉन्सेप्ट तुम्हाला अगदी थोडक्यात तरी एक्सप्लेन करता आला पाहिजे. म्हणजे निदान तुम्हाला दिस टाईप ऑफ पोएट्री इज फ्री वर्स. फ्री वर्स इज अ लिटररी डिव्हाइस वेअर द पोएट इज फ्री टू डिसाइड हिज रूल्स. इतकं जरी तुम्ही लिहू शकला तरी तुम्हाला फ्री वर्स काय आहे ते कळलं असा अर्थ होतो. यू विल गेट फुल मार्क्स. ओके, वी आर कंटिन्यूइंग. पोएटिक डिव्हायसेस आपण डिस्कस करूया यानंतर. तर या पोएट्रीमध्ये कुठले डिव्हायसेस दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो? पॅरेडॉक्स. आणि तो पॅरेडॉक्स कुठल्या लाईन्समधून दिसतो आहे आपल्याला? स्टील आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन. आता लक्ष द्या हां, एक्सप्लेनेशन कसं करायचं आहे. इनकॉम्पॅटिबल आयडियाज आर रिकॉन्सिल, ऑर यू कॅन राईट इट इज अ कॉन्ट्राडिक्टरी एक्सप्रेशन. हे विरुद्ध कल्पना आहे बघा. डिलिशियस म्हणजे स्वीट आणि बर्डन, बर्डन म्हणजे ओझं. जर बर्डन आहे तर ते स्वीट कसं असेल? म्हणजे बर्डन कॅनॉट बी डिलिशियस. गेटिंग मी? सो जिथे डिस्क्रिप्शन केलं जातं ती कॉन्ट्रास्ट आहे आयडिया, किंवा ती ॲब्सर्ड आहे, हास्यास्पद आहे, आणि म्हणून हा फिगर ऑफ स्पीच पॅरेडॉक्स होतो. इथे आपण एक्सप्लेन करताना म्हणू शकतो बघा, द बर्डन कॅनॉट बी डिलिशियस.
इनकॉम्पॅटिबल याचा अर्थ आहे विसंगत. तर विसंगत आयडियाज सांगितलेले आहेत. डिलिशियस, बर्डन या शब्दामध्ये विसंगती दिसते. आता आपण पुढे जाऊया. या पोएट्रीमध्ये आणखीन एक डिवाइस वापरला आहे, तो म्हणजे मेटॅफॉर. ओपन रोड या लाईनमध्ये, या वर्ड्समध्ये आपल्याला मेटॅफॉर दिसतो बघा. द रोड इन दिस पोएम does not mean only a road to travel. It is a journey of life. हा मार्ग म्हणजे जीवनाचा मार्ग आहे. There is an indirect comparison between two things. मेटाफर कधी होतो? जेव्हा दोन वस्तूंमध्ये, दोन गोष्टींमध्ये अप्रत्यक्ष तुलना केली जाते. There is indirect comparison between two things, that is metaphor. आता कोणत्या दोन गोष्टीत इथे तुलना केली आहे? The road to travel and journey of life. So that is the example of metaphor. All right, we will continue with next question. A4. With the help of following points, write a poetic appreciation of the poetry. आता हा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा आणि कंपल्सरी क्वेश्चन आहे. जर तुम्ही या पॉईंट्सप्रमाणे पॅरेग्राफ वाईज ॲप्रिसिएशन परफेक्ट लिहू शकला तर तुम्हाला त्याचे 4 मार्क्स मिळू शकतात. म्हणजे 5 ॲक्टिव्हिटीजला 10 मार्क्स आहेत पोएट्रीच्या, आणि ॲप्रिसिएशन हा स्वतंत्र क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारला जाणार. या पॉईंट्सना कव्हर करणारं असं तुमचं रायटिंग असलं पाहिजे, मग तुम्हाला 4पैकी 4 मार्क्स मिळू शकतात. आता तुम्हाला सोपं जावं लिहायला म्हणून एक उदाहरणादाखल मी तुम्हाला याच पोएट्रीचं ॲप्रिसिएशन सोप्या लँग्वेजमध्ये दिलेलं आहे. बघा, मी तुम्हाला वाचून दाखवते. द सॉन्ग ऑफ ओपन रोड इज रिटन बाय द पोएट वॉल्ट व्हिटमन. आता पहिला पॉईंट काय आहे आपला? अबाउट पोएम, पोएट अँड टायटल. टायटल सांगता आणि पोएटविषयी सांगता. तेच आपण मी स्टार केलेत बघा, म्हणजे त्या पॉईंट्सना मी हायलाईट केलेलं आहे. आता पहिला पॉईंट आपला हा इथे क्लिअर झाला. द सॉन्ग ऑफ ओपन रोड इज रिटन बाय द पोएट वॉल्ट व्हिटमन. आता थीम काय आहे आपला? सेकंड पॉईंट बघा, इथे चेक करत चला तुम्ही. थीम काय आहे? तर मी बघा कसं दिलं आहे. द थीम ऑफ दिस पोएट्री इज फ्रीडम. इथे क्लिअर झालं की तुमचं स्टडी झालेला आहे. द रोड इन अ टायटल इज ॲक्च्युली अ जर्नी ऑफ लाईफ. आता थोडंसं एक्सप्लेन करूया आपण या थीमला. द रोड इन अ टायटल इज ॲक्च्युली अ जर्नी ऑफ लाईफ. द पोएट विशेस टू एन्जॉय अ जर्नी ऑफ हिज लाईफ फ्रीली. ही विशेस टू बी फ्री फ्रॉम एनी रिस्ट्रिक्शन. रिस्ट्रिक्शन म्हणजे बंधन. कुठल्याही बंधनापासून त्याला मुक्ती हवी आहे. और एनी प्रेशर, कुणाचाही कुठलाही दबाव, कुणाच्या मतांचा प्रभाव, हे कुठलंही बंधन त्याला नको. ही वॉन्ट्स टू मूव इन अ डिरेक्शन ही विशेस. पाहिजे त्या दिशेने जाण्याचं स्वातंत्र्य तो घेऊ इच्छितो. He wishes to be free from any restriction or any pressure. He wants to move in a direction he wishes. Neither he will pray for blessing nor he will expect luck. तो कुठल्याही आशीर्वादांची अपेक्षा ठेवत नाही किंवा आपलं लक आपल्याबरोबर असेल असाही विचार करत नाही. आता हे जितकं तुम्ही थोडंसं एक्सप्लेन जर करू शकला तर तुम्हाला थीम क्लिअर झालेला आहे. काही वाक्यांमध्ये आपण ते एक्सप्लेन करू शकतो अशा प्रकारे. पुढे बघा. ही स्ट्रॉंग इनफ टू फेस एव्हरी चॅलेंज अलोन. सो दिस इज अ फाईन ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस अँड अ स्ट्रॉंग विल पॉवर. ही एक स्वतःबद्दलची स्वत्वाची जाणीव आहे, म्हणजे आपण किती स्ट्रॉंग आहोत आणि आपली विल पॉवर, ज्यामुळे हा जर्नी त्याला सोपा करायचा आहे. पुढे बघा. दस द पोएट इज फीलिंग फ्री, हॅपी अँड हेल्दी ऑन दिस ओपन रोड. या ओपन रोडवर त्याला जीवनाच्या या मार्गात त्याला खूप हॅपी वाटत आहे, कारण तो टोटली फ्री आहे. ओके, तर आपण थीम अशा प्रकारे एक्सप्लेन केलेला आहे. मी इथे स्टार केलेला आहे बघा तुमच्या लक्षात येण्यासाठी, की आपण प्रत्येक पॉईंट्सना टच करत चाललेलो आहोत. प्रत्येक पॉईंटला आपण टच करत चाललो आहोत. आता थर्डकडे मी येते. द पोएम इज रिटन इन फ्री वर्स. देर इज नो स्पेसिफिक राईम स्कीम ऑर रिदम. इथे रिदम असलं पाहिजे. हां, थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. Poem is written in free verse. There is no specific rhyme scheme or rhythm.
Poetic devices used by the poet are paradox, metaphor. These devices enrich the beauty of poem. ओके, इथे तुम्ही डिवायजेस सांगताय, पुढचा तुमचा पॉईंट आहे बघा, पोएटिक डिवायजेस सांगताय तुम्ही. हां, स्टाईलमध्ये तुम्ही सांगितलं की ही फ्री वर्समधली पोएट्री आहे आणि आता डिवायजेस लँग्वेजवर तुम्ही बोलत आहात. आता स्पेशल फीचरकडे मी येते. तर मी काय यावर लिहिलं आहे बघा, दिस पोएम इज अ ड्रॅमॅटिक मोनोलॉग. नाट्यमय असं हे स्वगत आहे. पुढे बघा, दिस पोएम इन्स्पायर्स. आता आपण 6व्या पॉईंटकडे आहोत. मेसेज किंवा व्हॅल्यू किंवा मॉरल या पोएट्रीमधून काय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. दिस पोएम इन्स्पायर्स टू एक्सप्लोअर द वर्ल्ड युझिंग अवर ॲबिलिटीज. आपल्या क्षमतांचा वापर करून आपण आपल्या जीवनाचा मार्ग कसे शोधतो, कसे शोधू शकतो याविषयी प्रेरणा देणारी अशी ही पोएट्री आहे. On the whole, this poetry is full of positive energy. आता शेवटचं बघा, शेवटचा पॉईंट असा आहे, युअर ओपिनियन अबाउट दिस पोएम. या पोएट्रीविषयी तुम्हाला काय, तुमचं मत काय. आय लाईक दिस पोएम ॲज इट बिल्ड्स माय कॉन्फिडन्स. माझा आत्मविश्वास या पोएट्रीतून वाढतो. इट टीचेस मी टू बी सेल्फ सफिशियंट इन अ जर्नी ऑफ लाईफ. आयुष्यात स्वावलंबी व्हायला मला ही पोएट्री शिकवते. वेन एव्हर वी विश टू स्टार्ट अ न्यू वी शुड रिमेंबर दिस. जेव्हा कधी आपल्याला एखादी सुरुवात नव्याने करायची असते तेव्हा आपण या गोष्टी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत की आपण आपल्याला पाहिजे तसं योग्य प्रकारे प्लॅन करून आपण फ्रीली त्या गोष्टी फॉलो करू शकतो. असं एक मेसेज द्यायचा या पोएटनी प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, ॲप्रिसिएशन हा मी मगाशीच म्हटलं की कंपल्सरी क्वेश्चन आहे आणि तो तुम्ही या पॉईंट्सना टच करत तुम्ही पॅरेग्राफ वाईज रायटिंग केलं तरी चालू शकेल. पॉईंट्स मुद्दाम मेन्शन करायची गरज नाही आहे. तर असं तुम्ही ॲप्रिसिएशन लिहू शकता आणि याला तुम्हाला 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळू शकतात. ही तुम्हाला गाईडलाईन दिलेली आहे मी. यात तुम्हीसुद्धा तुमच्या लँग्वेजमध्ये लिहायचा प्रयत्न करा. फक्त ॲप्रिसिएशन हा क्वेश्चन आपल्याला एक्झॅक्टली कसा सॉल्व करायचा आहे याची तुम्हाला आयडिया दिलेली आहे. तर अशा प्रकारे या ॲक्टिव्हिटीज स्टडी करा आणि तुमचा पेपर तुम्ही छान सोडवा. ओके, वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.